खरं तर दादांचा या ठिकाणी भव्य नागरी सत्कार संपन्न होत आहे। अध्यक्ष स्थानाची त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। आज तुम्ही ते फुल भरवलं गावाने, लांडगे वस्ती, डांगे वस्ती, हिंगडे वस्ती आणि त्या जवळजवळ सगळ्याच गावांना त्याचा फायदा होणार आहे। आता राहिला तो मोठा साठवण तलाव, तोही आपण भरून देण्यात यावा अशी विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने। भरून तर देणारच होते, कारण कधी काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधी झालं नाही। आणि दादा विशेष तुम्ही नामदार साहेबांनी जे जलजीवनचं काम चालू आहे त्याच्यात नामदार साहेबांनी आणि सुजय दादांनी स्वतः लक्ष घालून जे 19 कोटी रुपये आज जे मंजूर झालेले ते फक्त विखे पाटील घराण्यामुळे सर्व युवक होते, ज्येष्ठ होते, महिला होत्या, सर्वांनी हाच प्रचार केला की आपल्या गावाला पाणी देणार आहे, त्यामुळे तुम्ही मतदान हे साहेबांना करा। आपल्याला 5 वर्षातून एकदा त्यांना हे करायचंय, पण आपण रोजच त्यांच्याकडे कामं घेऊन जातो। त्यामुळं आपल्याचं परतफेड दादांनी आपल्याला पाण्यामार्फत केलं, त्याबद्दल दादांचे धन्यवाद देतो। विशेषतः त्यांनी आत्ताच आपल्याला गावामध्ये निळवंड्याच्या या जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गव्हाणे वस्ती, लांडगे वस्ती, हेंगडे वस्तीतील आलेले सर्व आमचे ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वप्रथम नवनाथ महाराजांच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत, अनेक वर्ष अनेक कामं आपण या गावासाठी केली। मी कधीही कुठल्याही कामाचं भूमिपूजन करायला आलो नाही, कुठल्याही कामाचं उद्घाटन करायला आलो नाही। मी फक्त त्याच कामाचं उद्घाटन करतो ज्या कामाला लोक म्हटले होते होणार नाही। रस्ते होतात, ट्रान्सफॉर्मर होतं, डीपी होते, आरोग्य केंद्र होतं, मुरुम पडतो, पण डोराळ्यातल्या गावातील लोक हे म्हटले होते की इथं कधी निळवंड्याचं पाणी येणार नाही। मी भाषणातही उत्तर देऊ शकलो असतो, मी रागही व्यक्त केला असता, पण आज लांडगे वस्तीमध्ये, हेंगडे वस्तीमध्ये, या सगळ्या परिसरामध्ये आलेलं पाणी त्या सर्व लोकांना उत्तर आहे ज्यांनी 40 वर्ष विखे पाटील परिवारावर आरोप केले की हे कधीही पाणी आणू शकणार नाही। आजचा तो दिवस हा या डोराळ्याच्या इतिहासामध्ये लिहिला जाणारा दिवस आहे। हा दिवस येण्यासाठी ज्या लोकांनी 40 वर्ष प्रतीक्षा केली, आज हा त्यांच्या प्रतीक्षेचा परिणाम आहे की हा दिवस आपल्याला या गावासाठी आणता आला। हे एका दिवसाचा प्रवास नाहीये, हा प्रवास सुरू झाला कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून की जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद भूषवताना 20-25 वर्षापूर्वी तळ्यांचं निर्माण या परिसरामध्ये करण्यात आलं। लोकांनी जमिनी दिल्या या विश्वासाने की कधीतरी पाणी आलं तर आम्हाला या जमिनीचा उपयोग होईल। त्या विश्वासाचा परिणाम आहे, त्या तळ्याचा परिणाम आहे की आज तळेच नसते तर मी भरून काय दिलं असतं। त्या काळात लोकांनी केलेल्या जमिनीचा त्याग आणि म्हणून आज त्या तळ्यामध्ये पाणी येण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। तुम्ही जो विश्वास 40 वर्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर ठेवला, या डोराळे गावाच्या राजकारणामध्ये 40 वर्ष काही लोक आम्हाला सोडलं नाही, त्यांनी अपमान सहन केला। मला आजही ते दिवस आठवतात जेव्हा आमच्या लोकांना, आता सगळेच आपले आहेत पण मी जुन्या काळाची गोष्ट करतो की आमच्या लोकांना, म्हणजे आता कोण आपलं कोण नाही हा भाग चर्चेचा नाही, पण मी उदाहरण बाळासाहेब इथं बसलेत म्हणून सांगतो की यांना लोक म्हणायचे की काय त्या विखे पाटलाच्या नादी लागले, काय दिलं विखे पाटलांनी। हा त्या 40 वर्षाचा अपमानाचा विजय आहे की आज त्या लोकांनी सहन केलं। त्या 40 वर्षामध्ये ज्या लोकांनी विखे पाटील परिवाराला सोडलं नाही, डोक्यावर हांडे लिहिले,
लोकांचा अपमान सहन केला आणि या भूमिकेशी ठाम राहिले आणि ही भूमिका जनतेपर्यंत सातत्याने पोहोच केली की आम्ही जर विखे पाटलांचे आहोत तर आम्ही यासाठी त्यांच्या बरोबर आहोत की जर या गावामध्ये पाणी येईल तर ते विखे पाटीलच आणू शकतात. या भूमिकेत राहणाऱ्या माणसाचा विजय आहे. हे एका दिवसात झालं नाही. आजचा हा दिवस सुजय विखेचा नाही, आजचा हा दिवस राधाकृष्ण विखे पाटलांचा नाही, आजचा हा दिवस त्या प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्त्याचा आहे ज्यांनी या संकल्पनेतून आमच्या परिवाराबरोबर 40 वर्ष काढले की कधीतरी तर न्याय मिळेल. हा आज प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जाती धर्माचा माणूस जो या विश्वासाने जगला की साहेब या गावात पाणी आणतील, हा त्या माणसाच्या विश्वासाचा विजय आहे. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आज मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही 40 वर्ष एका माणसाला सातत्याने मतदान टाकत निवडून दिलं. मतदान झाल्यानंतर जे 40 वर्ष तुम्ही काढले, आज या डोराळ्यामध्ये पाणी आणणं एवढं सोपं नव्हतं. कोपरगाव ब्रांच आणि डोराळे गावाचं हे तळ, याच्यामध्ये किती फुटाचं अंतर, उंचीचं अंतर आहे? मी आता विष्णुगुरु ठाकरे सर, 45 मीटरचा फरक, 45 मीटरचा फरक त्या कोपरगाव ब्रांचच्या पाटाच्या तळाच्या बेस पासून तर डोराळे गावाच्या तळापर्यंत हे गावाचं तळ जवळपास 45 मीटर उंच आहे, 150 फूट उंच आहे. तरी सुद्धा आपण याच्यात पाणी आणलं हे फक्त विखे पाटीलच करू शकत. हे पण तुम्हाला सांगतो, 150 फूट उंचीवर असलेलं तळ एका पाटाच्या कालव्याच्या आवर्तनामध्ये भरलं जातं. हे महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही, जे जलसंपदा माननीय मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं. लोक म्हटले कसं होणार, काय होणार? निवडणूक संपली, मी कुठल्याही विजय सभेला आलो नाही, मी कुठल्याही सत्कार घेतला नाही. नामदार साहेबांचा सत्कार वीरभद्र महाराजांच्या मंदिरामध्ये हाताला झाला, तिथेही नाही आलो. अनेक गावांमध्ये साहेबांचा सत्कार झाला, तिथेही नाही आलो. मी एकच निर्णय केला, मी अजून संगमनेर मध्ये सुद्धा सत्कार घ्यायला गेलेलो नाही. आणि मी निर्णय केला डोराळ्यासाठी पण आणि संगमनेर तालुक्यासाठी पण. जसं आज डोराळ्याला पाणी आल्यानंतर मी सत्कार घ्यायला आलो, तसंच संगमनेर तालुक्यामध्ये देखील भोजापूर चारीचं पाणी जेव्हा त्या भागातल्या पाणी लोकांना देईल आणि ते 2 महिन्याचा कालावधी द्या, फक्त 2 महिन्यामध्ये तिथं पाणी पोहोचल. सातपूरची उपसा जलसिंचन योजना पण मंजूर करणार आणि संगमनेर तालुक्याच्या गावामध्ये पाणी गेल्याशिवाय सत्कार घ्यायला जाणार नाही. ही मानसिकता घेऊन आपण काम करतो. हे फुलं हार याला काही किंमत नाही. आज या पाण्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या डोळ्यामध्ये निघालेल्या आनंद अश्रूची किंमत ही कुठल्याही हात सत्कारापेक्षा, कुठल्याही हारापेक्षा महत्वाची. शेवटी हार सत्कार करणारे लोक नेते असतात. सामान्य माणूस माझ्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. मलाही माहिती आहे, चेअरमन येणार, सरपंच येणार, उपसरपंच येणार, हा गटाचा माणूस आला, तो गटाचा माणूस आला, पण तो जो व्यक्ती लांडगे वस्तीच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये राहतो तो कधी सत्कार त्याला येऊ शकत नाही. पण हा त्याच्या मताचा परिणाम आहे की आज साहेबांना जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आणि त्यामुळे अनेक लोकांनी हसू केलं. लोक म्हटले यांचं पद कमी झालं, लोक म्हटले यांना खातं कमी दिलं. मी नवनाथ महाराजाला स्मरून सांगतो, मी अंतर्मनातून जेव्हा निवडणुकी पार पडल्या तेव्हा मी अंतर्मनातून म्हटलं होतं की साईबाबांना की आम्हाला जलसंपदा खातच मिळालं पाहिजे, हे मी अंतर्मनातून मागणी केली. आणि मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, फडणवीस साहेबांचे, त्यांनी साहेबांवर विश्वास ठेवला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित भाईंचे की ज्यांनी साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवला. आणि मग आपल्याला जलसंपदा विभागाची जबाबदारी आली. निकाल लागल्यानंतर 6 महिने माझे खडके वाकेला गेले. हे सगळे अधिकारी साक्षीदार, मी कोणाला दाखवलं नाही. मीटिंगा झाल्या, त्यात कोपरगाव ब्रांच पासून सतीशजी आम्ही 4 ड्रोन लावले की डोराळ्यामध्ये पाणी पोहोचण्यासाठी पहिलं ड्रोननी शूटिंग झाल्या. 16 किलोमीटरची ड्रोनची शूटिंग झाल्यानंतर सगळ्या लेवल घेतल्या गेल्या. पाईप पुढं पडणार, कोणत्या दिशेने पडणार, कसा पडणार, कसं डोराळ्याला पाणी येईल, ही आमची 6 महिन्याची मेहनत आहे जी मी कधीही बोलून दाखवली नाही. पण आज तुम्हाला सांगतो की हे पाणी एका रात्रीत पोहोचलेलं नाही. तुमच्या 40 वर्षाचा त्याग आणि आमची 6 महिन्याची
मेहनत की इरिगेशन खात्याचे सगळे JCB पोकलेंड जेवढे उत्तर महाराष्ट्राचे होते सगळे इथं आणले. उधारीवर सगळ्या चारा उकरल्या गेल्या. आपणही पैसे टाकले. JCB पोकलेंड आणि कोराळे, डोराळे आणि वाळकी मी संकल्प केला होता काही जरी झालं तरी हे आवर्तनामध्ये या गावांमध्ये पाणी पोहोचवायचं. आणि मी खरंच आभार मानेल इरिगेशनच्या पाटबंधाऱ्याचे अधिकारी ठाकरे साहेब, लवाड साहेब सगळ्यांसाठी की यांनी देखील आपल्या घरचं काम म्हणून याच्यामध्ये पूर्ण ताकदीने काम केलं. आमच्या ऑफिसचे लोक वराडे असेल, भालेराव असेल, आपला शिरोळे असेल, रात्रंदिवस तिथंच. हे आमच्या ऑफिसच्या लोकांची तेवढीच मेहनत आहे. हे आपण सगळेजण जोपर्यंत कुटुंब आहोत तोपर्यंत कुठलाही प्रश्न आपल्यासाठी मोठा नाही. मग अधिकारी वर्ग असेल, ऑफिसची यंत्रणा असेल, कार्यकर्ते असतील, मी असेल, ग्रामस्थ असतील, सगळेजण एक संघ जर राहिलो तर कुठलंही संकट हे मोठं नाही. आणि ही नुसती सुरुवात आहे. आज या पहिल्या आवर्तनामधून झालेल्या चुकींमधून आम्ही शिकणार. याच्यामधून अजून आम्ही नूतनीकरण करणार. परत दुसऱ्या चुकातून शिकणार. मग तिसऱ्यांदा आम्ही नूतनीकरण करणार. निर्मळ पिंपरीला जेव्हा पहिल्यांदा पाणी गेलं तेव्हा फक्त 25% क्षेत्र भिजित होतं. दुसऱ्या आवर्तनामध्ये आम्हाला चुका कळाल्या, आम्ही त्याच्या सुधारणा केल्या, 50% खाली आणलं. या आवर्तनामध्ये निर्मळ पिंपरी गाव, केलवड गाव 100% ओलिताखाली आपण निळवंड्याच्या पाण्याचं आणलं. आणि म्हणून तुम्हाला शब्द देतो की 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये, 6 महिने फार लवकर होईल पण वर्षभरामध्ये डोराळ्याचं देखील कोपरा ना कोपरा पाणी खाली आण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी जे बोललो ते झालं. भंपकगिरी आपल्या जीवनात कधी नाही. खोटे आश्वासन मी देत नाही अनेक लोकांना. आणि मी प्रत्येक भाषणात हे आवर्जून बोलणार चेअरमन. अनेक लोकांना माझा स्वभाव आवडत नाही. लोक म्हणतात हे कसं बोलतात, लोक म्हणतात किती ओरडून बोलतात, लोक म्हणतात किती रागीट माणूस आहे, लोक म्हणतात तसा आहे असा आहे. मी तुम्हाला नवनाथ महाराजांना स्मरून सांगतो, सुजय विखे कसा जरी असला तरी पाणी तुम्हाला सुजय विखेच देऊ शकतो. हे पण तितकं सत्य. कारण की वाईट झाल्याशिवाय चांगलं होत नाही. मी जर कठोर निर्णय घेतले नसते, अनेक लोकांनी या पाईपला अडवणुकीचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आमच्या शेतातून जाऊन द्यायचं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, मग त्याला सुजय विखे सारखाच माणूस लागतो. काका दादा करत सगळ्या गोष्टी घडत नाहीत. त्याला माझ्यासारखेच माणसं लागतात जे डंकेच्या चोटवर काम करतात. जे लोक सर्वसामान्य माणसाची अडवणूक करतील त्यांना वचक लावण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार. सगळ्यांबरोबर गोड राहून चालणार नाही. जे सगळ्यांबरोबर गोड राहायचे त्यांचा पॅकअप होऊन गेले. गोड बोलणारा माणूस कधीच तुमच्या हिताचा नसतो. म्हणजे आमचे पण जे लोक तुमच्यावर गोड बोलतात ते समजून घ्या. गोड बोलण्यामध्ये माणसाचा स्वार्थ असतं. मला काय स्वार्थ आहे तुमचं? मला तुमच्याकडून पैसे पाहिजे. कधी आपण पैसे मागितले, कधी तुमच्याकडून वर्गण्या गोळा केल्या, कोणाच्या जमिनीवर ताबा मारला, कधी कोणाची जमीन विकत घेतली. कोणचं पाणी कोणत्या चारीने कुठं येणार आहे, शिर्डीमध्ये कोणता उद्योग कुठे येणार आहे, हे सगळं आम्हाला माहिती होतं. कारण आणणारेच आम्ही आहोत. तरी सुद्धा 1 इंच जागा आपण या गणेश परिसरामध्ये कधी विकत घेतली नाही. कारण की जमिनीचा अधिकार हा त्या शेतकऱ्यांना कसं त्या जमिनीचा उपयोग होईल यासाठी आमच्या परिवाराने काम केलं. आणि म्हणून आज पाणी आम्ही दिलंय. अजून भरपूर संघर्ष आपल्याला पुढे करायचा. या संघर्षातून आपल्याला पुढे जायचंय. आज पाण्याचा प्रश्न सोडवला, उद्या रोजगाराचा प्रश्न सोडवायचा. अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत जे कालांतराने आपल्याला सोडणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपली सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला लागेल. मी 15 जून म्हणजे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या निळवंड्यातल्या लाभ क्षेत्रातला प्रत्येक गाव जिथे निळवंड्याचं पाणी आता पोहोचणार आहे आणि पोहोचलेलं आहे, या सगळ्या गावाच्या शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या रोपाच्या दृष्टिकोनातून एक योजनेची घोषणा करणार ज्यांनी की तुम्हाला ऊस लावता येईल. त्या ऊसाचे रोप
हे अतिशय कमी दरामध्ये, आणि कमी दरामध्ये म्हणजे मी तुमच्याकडून फक्त काही ठराविक डिपॉझिट घेणार आणि ते डिपॉझिट घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा परत मला ऊस द्याल तेव्हा ते डिपॉझिटचे पैसे तुमचे परत. तर ती अजून स्कीम आम्ही काम करतोय त्याच्यावर, कसं लागवड केली पाहिजे. आणि हा तुमचा फायदा आहे यासाठी की तुम्ही जर माझ्या रोपाचा ऊस लावला तर तुमचं फक्त लावण्यापुरतं जबाबदारी आहे, त्याला तोडीपर्यंत पाणी द्यायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकणार हे पण लक्षात घ्या. माझा करायचं काहीच नाही, लावून टाकलं ते म्हणजे 5 विके पडले. आता पाणी त्यांनीच द्यायचं आणि घेऊनच त्यांनीच जायचं आणि टाका आमच्यावर जबाबदारी, आम्ही तयार आहे. काय आमचा स्वार्थ तो आहे. आणि स्वार्थ यासाठी की आपण मागच्या 2 वर्षापासून या अहिल्यानगर जिल्ह्यातला सगळ्यात उच्चांकी ऊसाचा भाव फक्त प्रवरा सहकारी साखर कारखान्यानेच दिला आणि तो भाव या निळवंडे पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना मिळावा. तुमचे पैसे बुडू नये, तुमचे पैसे थकू नये, हा त्याच्यातली माफक अपेक्षा. कारखाने अनेक असतात, अनेक लोकही मागणीसाठी येतील, पण आपण हा विचार केला पाहिजे की हे आज जर आपण ऊस लागवड करतो तर हे कोणामुळे आहे. शेवटी राजकारणामध्ये वैचारिकता ज्या दिवशी संपेल त्या दिवशी पण काहीच राहणार नाही. आपण सगळे एक संघ राहून या तालुक्याचे, या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. गोदावरीचं देखील डाव्या कालव्याच्या रुंदीकरणासाठी आपण 300-350 कोटी रुपये, मला आठवत नाही, मंजूर केले. त्याचं कामही सुरू झालं. आता गोदावरीचा काही भाग, डोराळ्याचा काही भाग गोदावरीच्या चाऱ्यांवर देखील आहे. तर जसं आपण गोदावरी कालव्याचं रुंदीकरण आता घेतलं तसंच पोट चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी देखील पुढच्या 3 महिन्यामध्ये 290 कोटी रुपयाची मंजुरी देऊन आपल्या सगळ्या चाऱ्या मोठ्या केल्या जाणार आहे. हे तुम्ही दिलेलं पद आहे. मी पहिल्या दिवशीच कामाला लागलो, शपथविधी झाली आणि लगेच माझं डोकं चालायला लागलं की आता काय पटापटा घेता येईल. कारण की आपलं राजकारण उद्यापुरतं नाहीये, 40 वर्षापुरतं नाहीये. मला जे प्रश्न पुढच्या 25 वर्षामध्ये विचारले जातील त्याचं उत्तर मी जर आज शोधलं तर मग प्रश्नच येत नाही. लोक जेव्हा मतदानासाठी जातील 2029ला, तेव्हा लोकांनी आम्हाला गावबंदी करून सांगितलं पाहिजे की तुम्ही अजिबात यायचं नाही, आता 90% मतदान पडल्यानंतरच गावात या. ही भूमिका जनतेने कामाच्या माध्यमातून स्वीकारली पाहिजे. बाकी आता कोणीतरी येणारच आहे. दर 5 वर्षाला नवा पिक्चर येतो, रिलीज होतो, पडतो, परत आपल्या घरी. हे काय पहिली वेळ आहे का? प्रत्येक वेळेस एक नवा चेहरा, नवे भाषण. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की या विधानसभेमध्ये सगळ्यात कठीण काळ होता. गणेश कारखाना ताब्यातून गेला म्हणजे लोकांना असं वाटलं आता गणेशचा किती मोठा प्रभाव आहे गणेश परिसरामध्ये कारखान्याचा, की आता त्या लोकांनी, त्या कामगारांनी विरोधात काम करून देखील आता विखे पाटील संपणार. लोकसभा गेली, लोक म्हटले आता विखे पाटील परिवार संपणार. पण हे सगळे विसरून जातात की या मतदारसंघामध्ये असे पण लोक आहेत ज्यांना कुठला स्वार्थ नाही, जे कधी ना कधीतरी कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये विखे पाटील परिवाराने केलेल्या कामामध्ये समाधानी आहेत. असे हा विजय विधानसभेचा कुठल्याही पुढाऱ्याचा नाही, या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या विश्वासाचा होता की ज्यांनी घराबाहेर निघून संकटाच्या कालावधीमध्ये उभा राहणारा माणूस खरा असतो. अनेक पुढारी गायब झाले. माझ्याकडे सगळी यादी, कोण कुठं भेटतं, कोण रात्री कोणाबरोबर मीटिंग केली, इथं पण बसले. आम्हाला कळत नाही असं तुमचा गैरसमज असेल. या मंडपामध्ये देखील विरोधी काम करणारे लोक बसलेले आहेत. पण हा दिवस पण मी आणू शकलो की विरोधी माणसाचं सुद्धा पाण्यामुळे मतपरिवर्तन होऊन असतो या मंडपात आला, याचा आनंद जास्त आहे. ही ताकद असते. गुन्ह्याहून तो कोणाला आणू शकतो आपण. 3 लोकांना शिडी सांगितलं तर कोणाला उचलून आणते, पण त्याचा उपयोग नसतो. उपयोग कामातून, की विरोधक देखील हेच म्हणला पाहिजे की साला आता परत कोणाचा नाद नाही, आता हेच गाडीत बसू आणि हेच चालू. हे कामातून क्षमता निर्माण केली पाहिजे आणि ते आज आपण करू शकलो, या डोराळ्या गावामध्ये करू शकलो. राहिले काय 20%च होते, 10% राहणारच आहे.
तो प्रॉब्लेम वेगळा आहे. 1% ते 1%, तो प्रॉब्लेमच वेगळा आहे. त्याच्या घरात जरी मी पाणी ठेवलं तरी ते बदलणार नाही. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. त्यामुळे त्या लोकांबाबतीत मला काही बोलायचं नाही. त्यांनी सगळे प्रयत्न करून झाले. त्यांनी सगळ्या प्रकारचं षडयंत्र, एवढं मोठं विधानसभेला वातावरण पेटलं. आणि मी का आभार मानतो आमच्या मतदारसंघाच्या ज्येष्ठांचे तर मानलेच, पण युवकांचे का मानतोय तुम्हाला सांगतो की जेव्हा मी पराभूत होऊन लोकसभेनंतर परत आलो, मला हा नेहमी वाटायचं की यार मी लोकांमध्ये गेलो, खरंच लोक आता स्वीकारतील का. पण या मतदारसंघाच्या माझ्या बरोबर राजकारणामध्ये आलेल्या प्रत्येक युवकांनी हे भावनेतून व्यक्त केले की तुम्ही जिथं आम्ही तिथं. अशी मोठी मोटरसायकल रॅली काढली एका फोनवर, एवढं मोठं मतदानासाठी सगळे पळाले. या मतदारसंघाच्या जनतेचे, युवकांचे मी उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही की तुम्ही मला माझ्या पायावर उभं केलं. अरे लोक पडल्यानंतर गायब होऊन जातात. 3 महिन्यामध्ये तुम्ही सुजय विखेची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये अशी निर्माण केली की खासदार सुजय विखेपेक्षा माझे खासदार सुजय विखेला जास्त लोक ओळखतात. हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. नाहीतर अनेक लोक खासदार झाले, निम्म्या लोकांनी पाहिलं सुद्धा नाही. आपण पाहिले कधी? आपण जात पण नाही, काय गरज नाही. कोणाच्या दरवाज्यावर गेल्या प्रसाद मिळतो हे आपल्या लोकांना माहिती. बाकीच्या लोकांच्या पुढे डोकं फोडून उपयोग नाही. आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय की काही शब्द पूर्ण होतील, काही अपूर्ण राहतील. सगळ्याच गोष्टी आजच झाल्या पाहिजे असंही नाही, सगळ्या गोष्टी मी आजच करू शकतो असंही नाही. पण हेच मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो की आता फक्त आपला मतदारसंघ, आपले लोक, MIDCचं काम आपण सुरू केलं. तुम्ही MIDC मध्ये कधीही जाऊ नये, त्याला विकसित व्हायला वेळ लागणार. पण आज तो विकसित झाल्यानंतर डोराळेला आपण बायपासचा जो रस्ता जातो, त्या बायपास रस्त्याला आपण 350 कोटी रुपये आणून त्याचं पुढच्या 6 महिन्यामध्ये 4 पदरीकरण होणार आहे. एवढंच नाही, पण डोराळेमधूनच थेट MIDC कडे जाणारा रस्ता देखील आपण पुढच्या 3 वर्षामध्ये विकसित करू, जेणेकरून डोराळ्यामधून डायरेक्ट MIDC मध्ये जाता येईल. असं पण आपण मार्ग शोधणार आहोत. शोधलेला आहे. पैशाची तरतूद लागते. पहिलं उद्योग आल्यानंतर मग विकास होईल. आज एक उद्योग आलाय, गव्हर्नमेंट ITI कॉलेज आपण MIDC मध्येच उघडलं. राहत्यामध्ये गव्हर्नमेंट ITI ला जागा नव्हती. गव्हर्नमेंट ITI कॉलेज आपण 8 कोटी रुपये खर्च करून त्याचं भूमिपूजन मी घेणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये. मंजूर झाले, टेंडर झालं, सगळं झालं. 8 कोटी रुपयाचं नवीन गव्हर्नमेंट ITI कॉलेज MIDC मध्ये उघडलं. टाटा कन्सल्टन्सी, टाटा कंपनी बरोबर 170 कोटी रुपयाचा करार केला आपण. 170 कोटी रुपये टाटा कंपनी पुढच्या 1 वर्षामध्ये या शिर्डी MIDC मध्ये गुंतवणार आहे. आणि त्यामध्ये युवकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त वेळेवर बटन दाबा आणि बटन चुकू द्यायचं नाही. आता बाबासाहेब सारखे माणसं हे चुकत यासाठी नाही, कुठलं चिन्ह असलं तरी त्यांना माहिती काय दाबायचं. यांचा प्रदीर्घ काळाचा प्रवास राहिला वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर. पण लोक जेव्हा मतदानासाठी जातात, हा विचार 100% या मतदारसंघाचा माणूस करतो की ठीक आहे, एखादं काम विखे पाटलाकडून झालं नाही, पण दुसरा गडी घेतला तर आपलं काहीच राहणार नाही, हेच जाऊ द्या. या भूमिकेत लोकांनी विश्वास टाकला. ती भूमिका आता बदलली पाहिजे की नाही, आता आमचे काम झाले, आता आम्ही बटन दाबणार. या भूमिकेत लोकांना आपल्याला जे काही उरलेले आहेत आणायचंय. मला विश्वास आहे की आजचा दिवस हा अतिशय उत्साहाचा आणि सुवर्ण दिवस आहे. साईबाबांच्या कृपेने पाऊस पडला, अतिवृष्टी झाली नाही. अनेक ठिकाणी नगर तालुक्यात नुकसान झालं. म्हणजे ज्या नगर तालुक्यामध्ये ज्या गावांमध्ये मी गेलो जुन्या कालावधीमध्ये, काल साहेब जाऊन आले, नद्या वाहत होत्या, त्यांनी आयुष्यात कधी पाणी पाहिलं नाही. तर त्या निसर्गाच्या प्रकोपामधून त्यांनाही बाहेर काढायचंय आणि आपल्याला तर पाणी लागतं. तर निसर्ग जसा न्याय देईल तसं. तर अजूनही आता सगळे बायपास बंधाऱ्याचे जेवढे होते ते आपण बंद केलेत. आता पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडून बंधाऱ्याच्या वरतून पाणी वाहून कणकुरीमध्ये पाणी पोहोचले. बाळासाहेब ठाकरे आले होते मग अशी कणकुरीमध्ये पाणी पोहोचले. तिथं तुम्ही पूजन तुम्ही तुमचं करून घ्या, आता मी काही येणार नाही. तुम्ही हिशोबातच धरलं नव्हतं आम्ही पाण्याचं. डोळ्यामुळे तुम्हाला मिळालं कारण की तिथं शेत जमीन ठेवली त्या लोकांनी. प्लॉटिंग
प्लॉट जेवढे झालेत कणकुरीमध्ये शेतच राहिलं नाही. आणि शिर्डीचा तर विशेष नाही, तिथं शेतीचा काही शेतकऱ्याचा संबंध नाही त्या गावात. पण आज सगळेजण एवढ्या मोठ्या मानाने आलात आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ठीक आहे झाल्या गोष्टी चुकल्या असतील, आम्ही चुकतो, मनुष्य आहोत. कधी शब्द दिला जातो, कधी शब्द मोडला जातो, कधी गर्दीमध्ये एखाद्याला अपमानास्पद वागणूक मिळेल, कधी नजर चुकीने एकाकडे दुर्लक्ष होईल. पण तुम्ही मनामध्ये काही धरू नका. राजकारणाचे निकष हे फार वेगळे आहेत. लावालावी करणारे प्रचंड तुमच्या गावात, याच्या शंका नाही. इथून उठल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 2 असे लोक येणार. तुझं नाव घेतलं का? तुझं नाव नव्हतं. एवढंच काम दिवसभर, म्हणजे सकाळ ते संध्याकाळ इथून उठलेले 2 लोक हेच काम करणार. तुझं नाव घेतलं ना दादानी, दादा नाराज होते. तुझं अवघड आहे, तुझं काय खरं नाही. आणि जो खरंच ज्यांनी गुप्त मतदान टाकलं आपल्या विरोधात, तो म्हणते अरे खरंच मला व्हिडिओ शूटिंग झाली काय माझी माहिती. स्वतःच्या मनाला काही खाऊ नका. आपण कोणालाही बळजबरी असं नजरअंदाज करत नाही, कोणालाही अपमानास्पद वागू, ते आपला स्वभावच नाही. विरोधक असला तरी त्याला पाणी दिलंय, आपला असलं तरी पाणी दिलंय. कारण की पाणी हे सगळ्यांचं आहे. कोणीही लावालाव्या करू नका. गाव शांत ठेवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना न्याय मिळेल. शेवटी आता काय जनतेतून सरपंच आहे, ही तर शेवटचा तुमचा कालावधी. हा हे सदस्यांमधून याला बदला आणि त्याला बदला, तर जनतेतून झालं. जनतेतून दोन दुसरं ठरत नाही. हा प्रत्येकाचं रोटेशन बसते. लोक बसवतात पण मलाही बसवलं, मी परत उभा राहणार. लोक बरोबर एक सर्कल मारतात. जिथं साईबाबा मग तिथं उभं राहायचं. बाबा म्हटले उभं तू उभं. आपल्याला काय पदाचा मोह मला कधीच नव्हता, कधी राहणार नाही. तर खरंच मला पदाचा मोह असताना तर ती खासदारकी गेल्यानंतर मी कधीच बाहेर निघालो नसतो. पण मला काही फरक पडत नाही. आज या सभा मंडपामध्ये तुम्ही पहा, एखादा मंत्री जरी आला तरी एवढे लोक येणार नाही जेवढे का माझी खासदार ऐकायला लोक आले. गर्दी ही कष्टाने कमावी लागते, पदानी नाही. नाही तर अनेक आले मंत्री उभे, खासदारले कोणी 2-2 कार्यकर्ते फिक्स लोक. संध्याकाळी सोय होते, बिचारी त्याला जावं लागतं. त्याला नाही लागत. अरे तू मी नाही म्हणत, दुसरे लोक आले तर दोष द्यायचं कारण नाही. श्रमपरिहार. पण असंच आनंदात राहा. आपण मित्र म्हणून आहोत यार, एक परिवार म्हणून आहोत. तुमचे सगळे प्रश्न माझे आहेत. आपण हळूहळू अनेक कठोर निर्णय घेतोय. आपण शिर्डीमध्ये अनेक कठोर निर्णय घेतले, यापुढेही कठोर निर्णय होत राहणार. कारण की आपल्याला आता गुन्हेगारीपासून पण मुक्तता करायची आहे. इतकं प्रचंड बकालपणा वाढला शिर्डीमध्ये, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, कणकुरीमध्ये. कोण कुठून आला राहायला कणकुरीवाल्यांना माहित नाही. सरपंच फक्त टाईडून फिरू राहिला, कोण कोणत्या गावाच्या माहित नाही. साकुरीमध्ये सरपंच आपला तो नुसते दाखले देऊ राहिला, कोण बिहारचा आहे, कोण युपीचा आहे, कोण काय माहित नाही. या सगळ्या पंचकृषीच्या सरपंचांना विनंती आहे की थोड्याशा पैशासाठी, आपल्या स्वार्थासाठी पुढचे 50 वर्ष धोक्यात आणू नका. जो बाहेरच्या राज्यातला आहे तो जोपर्यंत त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, जो कोणी बाहेरच्या जिल्ह्यातला असेल जोपर्यंत त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, लोकांच्या नोंदी झाल्या पाहिजेत की कणकुरीमध्ये कोण राहतंय, शिर्डीमध्ये कोण राहतंय. काहीच हिशोब लागत नाही. कोणी येऊन खून करून जातं, निघून जातं, पळून जातं, मग त्याला शोधायला लोक जावं लागतं. थोडस स्वतःच्या आर्थिक स्वार्थावर आळ आणा. आज तुम्ही मला साथ द्या, हे सगळे लोक एकदा घाण बाहेर काढू आपण गुन्हेगारी. वर्षभर सगळे गुन्हेगार ठोकू, वर खाली करून ठोकू. तुम्हाला सांगतो 25 वर्ष आपल्या मुली मोकळ्या फिरणार, हे पण शब्द सुजय विखेचा. आता मी मोकळा आहे त्यामुळे मी तर होलसेल धुलाई करू राहिलो. त्या चाऱ्या कधी केल्या नव्हत्या, म्हणजे त्या एवढ्या मोठ्या संस्थांच्या 300 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल आणि अक्षरशः त्या रस्त्यावर जाणाऱ्या मुली आणि तिथे दारूच्या भट्ट्या चालल्या. एक महिना साफ झाला, 1 महिना. गरिबांविरोधात आपला विरोध नाही,
पण अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम आपण राबवणार. पोलिसांना स्पष्ट सांगितलेलं आहे. माझ्या भाषेत जे सांगितलं पण पोलीस सांगितलं, त्यांना कळायला काय माझा अर्थ. आपण संस्थांचं मोफत प्रसाद जेवण बंद केलं. मी म्हटलं बंद करायचं, आम्हाला नाही करायचं. सकाळचं नाश्ता पाकिट बंद केले. तुम्ही विश्वास बसणार नाही तुम्हाला की जेव्हापासून आपण दर्शन रांगेचे पास हे मंदिरामध्ये द्यायला लागलो तेव्हा रोजचे 10,000 लोक जेवायचे कमी झाले. 10,000. कोण होते 10,000 लोक? कुठून आले होते? हे आपले आहेत का? या गोष्टीचा निर्णय हा तुमच्यासाठी आहे. मला काय तिथं कोण जेवतं आणि कोण नाही मला फरक पडत नाही. दारू पिऊन लोक प्रसादाला जायचे, दारू पिऊन. काय घेणं पडलंय मुंबईच्या पुढाऱ्यांना आपल्यावर टीका करतात, त्यांना काय माहिती आपण काय सहन करणार आहे. मला काय फरक पडत नाही मीडियाने काही दाखवावं. माझी जबाबदारी या मतदारसंघाच्या शेवटच्या माणसाची सुरक्षिततेची आहे आणि त्यासाठी किती जरी मीडियाने मला वाजवलं तरी मी थांबणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत कारवाई करत राहणार. कारण की मी आज उभा आहे तुमच्यामुळं. मुंबईच्या माणसाने मला मोठं नाही केलं. मी इथं उभा आहे या मतदारसंघाच्या महिलांच्या मतदानामुळे. त्यांच्या मुली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला उद्या एखादा बलात्कार झाल्यानंतर सांत्वन करण्यापेक्षा करणारे लोक एकदा ठोकले म्हणजे परत हे आरोप होणार नाहीत, यासाठी आपल्याला काम करायचं. सांत्वन देण्याचं काम मी धंदा करतच नाही. ज्या दिवशी मी तो व्हिडिओ पाहिला आणि पत्रकारांना आवर्जून सांगतो की मी का बदललो. ज्या दिवशी मी तो मर्डरचा व्हिडिओ पाहिला, ज्या दिवशी शिर्डीला पहाटे 3 मर्डर झाले आणि मी पोलीस स्टेशनला गेलो, आपण CCTV लावले, त्या दिवसापासून जो माझा स्क्रू पडला, मी म्हटलं आता याच्यात थांबण्याला उपयोग नाही. शिर्डीला सकाळी 5 वाजता ड्युटीवर जाणारा माणूस होता. 10 वेळेस चाकू मारला, 10 वेळेस. आणि कुठं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की शिवरस्त्याच्या नॅशनल हायवेवर नगर मनमाडच्या रस्त्यावर गाड्या साईडनी चालू, कमानी खाली. जाणारही थांबला नाही. म्हणजे चाललं म्हटलं इथं कोणाचीच भरोसा नाही, आता आपणच सगळं करायचं. तो पकडला. दुसऱ्या दिवशी JCB पोकलेट घेऊन तिथं तो राहायचा ना शेतामध्ये, सगळं गबाळ उचलून बाहेर फेकून दिला. आले सगळे NGO वाले, कस काय केलं म्हटलं, जे करायचं कर म्हटलं. इथं कायला आपण जे म्हणणार तेच. हे कोण मोर्चे आणताय तुमच्या घरी न्यायचं म्हटलं, इथं नाही आणायचं. गुन्हेगार लोकांना ना जात आहे ना धर्म आहे. तुम्ही जातीच्या नावाखाली गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना संपवणार असाल, दाबणार असाल तर इथं काय आम्ही मोजून घेणार नाही. तुम्ही धर्माच्या नावाने गुन्हेगार लोकांना मानणार असाल तर आम्ही त्या स्तरात जाणार नाही. तुम्हाला जे मोर्चे काढायचे करा, काही इथं फरक पडत नाही. हा मतदारसंघ साईबाबांच्या आशीर्वादाने आपण जसा साकार करायचा ठरवलाय, सुशिक्षित, समृद्ध, गुन्हेगार मुक्त आणि पाणीयुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे वाटचाल आपण 5 वर्षामध्ये करणार आहोत आणि ते मी तुम्हाला करून दाखवणार. त्यामुळे हे सगळं जे चालतंय मजा घ्या. टीव्हीवर पाहत राहा, लोक दाखवत राहतात, काही ना काहीतरी होणार. पण आपल्याला माझी भावना तुमच्या पुढे स्पष्ट करणं गरजेचं आहे की मी का भूमिका घेतो, कोणासाठी घेतो. माझी मुलगी तर शाळेत नाहीये, माझी मंडळी तर तुमच्या गावात राहत नाही, उद्या तुमचे मुलं शिर्डीला जातात, कसं करणार. तर आपण हे सगळे जे निर्णय घेतले जातात हे सगळे निर्णय तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या मुलांच्या भविष्याचे आहेत. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. हा विश्वास जो तुम्ही ठेवला साहेबांवर, माझ्यावर, मी आभार मानेल आज परत एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे. आणि हे वास्तविकता तुम्हाला सांगतो की जर फडणवीस साहेब नसते तर निळवंड्याचं पाणी कधी चारीला मिळालंच नसतं. हा त्यांचा संकल्प होता की जेव्हा आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, हे तुम्हाला मी आता आतमधली मीटिंग सांगतो. आम्ही फडणवीस साहेबांना एकच सांगितलं की साहेब पहिल्या 10 किलोमीटरमध्ये लोक काम होऊन देत नाहीत. माननीय पिचड साहेबांना आपण बरोबर घेतलं आणि फडणवीस साहेबांचे ते वाक्य मला आजही आठवतात की अधिकाऱ्यांना सांगितलं मिलिटरी बोलवून लागली तरी चालेल, पण 10 किलोमीटर मला 1 महिन्यात उकरून पाहिजे. ते 10 किलोमीटर उकरले गेले म्हणून पाणी आलं. ते फडणवीस साहेबांनी, पिचड साहेबांची कमाई होती. आता मध्ये बाकीच्या लोकांनी भलतेच बोर्ड लावायला सुरू केले, मीच आणलं. ठीक आहे, काय करायचं करा, कोणी आणलं द्यावालाच माहिती. पण जे खरंय
आपलं क्रेडिट डोळ्याला पाणी आणण्याचं ते आपण घेऊ. ते मी ठामपणे सांगतो, मी आलो. पण निळवंड्याचा पाण्याचा संघर्ष खासदार साहेबांपासून सुरू झाला, नामदार साहेबांनी तो पुढे नेला. पण जे श्रेय झालं, कालवे चालू पहिले 10 किलोमीटर बंद, कोणीच अभ्यास केला नाही. त्याचं पण मला आठवतं ते S9 मला 10 सावकारी कुठं होता मग अशी, आम्ही त्यांना गुंडाळलं पहिलं. आणि मी राजकारणात येण्यापूर्वी आम्ही निळवंड्याला गेलो, तिथून पायी चालत आलो. पायी मी 10 किलोमीटर चाललोय. पुढं भूसंपादन राहिलं, कसं प्रश्न सुटेल तेव्हापासून मग हे पाणी हे एका दिवसात आला असा दिवस समजू नका. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की हे सगळं कष्टाचं काम आहे. कष्ट करावे लागतात तर परमेश्वर फळ देतो. आणि या कष्टाचे चीज आज मला झालेलं दिसलं. हे माझे पूर्ण गेलेलं उभं आयुष्य जे मी पाण्यासाठी संघर्ष केला, तो आज या गावामध्ये येऊन हा सत्कार घेऊन तो संघर्ष पूर्ण झाला असं माझं स्पष्ट मत आहे. परत एकदा